नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा कोल्हापूर व केएमटी उपक्रमाच्या वतीने प्रवासी दिन उत्साहात साजरा। कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रम व अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज रथसप्तमी प्रवासी दिनाचे आयोजन श्री शाहू मैदान वाहतूक नियंत्रण केंद्र येथे सकाळी 10 वाजता करण्यात आले। यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांचे शुभ हस्ते केएमटी बसचे पूजन करून प्रवाशांना गुलाब पुष्पाने तिळगुळ वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी वाहतूक निरीक्षक सुनील जाधव, ग्राहक पंचायतीचे महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री प्रसाद बुरांडे, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र घाटगे, महानगर अध्यक्ष कमलाकर बुरांडे, महानगर संघटक सुहास गुरव, सेक्रेटरी श्री विनायक वाळवेकर, सहसंघटक प्रशांत चौगले यांनी प्रवाशांना प्रवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमास वर्क्स मॅनेजर दीपक पाटील, कामगार अधिकारी प्रदीप मेहतर, लेखापाल राजेंद्र सूर्यवंशी, खरेदी अधिकारी संजय जाधव, इश्यू कॅश अधीक्षक नितीन पवार, स्थानक प्रमुख संग्रामसिंह काशीद, सुनील अकिवाटे, अमेय जाधव, तौफिक भालदार, वाहतूक नियंत्रक देवराम दिघे, हनुमान लोहकरे, चालक निदेशक नंदकुमार काळे, सागर वंजारी, हेमंत हेडाऊ, मोहन मुदगुल, मृणाल गायकवाड तसेच केएमटीच्या सर्व विभागांकडील कर्मचारी व प्रवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व प्रवाशांनी केएमटीनं प्रवास करावा आणि प्रवासी ही कोल्हापूरची आपली जीवनदायिनी आहे। जशी आपली पंचगंगा तशीच आपली केएमटी पण आहे। तर तेव्हा सर्वांनी केएमटीनं प्रवास करावा। केएमटीचं उत्पन्न जास्तीत जास्त कसं वाढेल आणि आपल्या सर्वांना त्याचा फायदा कसा होईल याचा सर्वांनी आपण नेहमी वापर करावा असं मला वाटते। तेव्हा केएमटीनं प्रवास सुखाचा प्रवास, सर्वांना प्रवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।